जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिला ते पण सांगा. प्रियकर असल्याचे खोटे सांगून रिसेप्शनहून घेतली हॉटेल रूमची चावी. महिलेवर लैंगिक अत्याचार केला. फोटो कॅप्शन कायरन स्थिमिंग पीडितेवर मॅडम हितमधील हॉटेलमधील लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना इंग्लंडमध्ये डिसेंबर महिन्यात ट्रॅव्हलॉज कंपनीच्या हॉटेलमध्ये घडली होती. या महिलेने सांगितलं की ती हॉटेलच्या रूममध्ये झोपलेलीच असताना तिच्यावर लय जणांनी लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. तिनं सांगितलं की ट्रॅव्हलॉज या हॉटेल कंपनीला तिचं संरक्षण करण्यात अपयश आलं होतं. हॉटेलमधलीच एका कर्मचाऱ्यानं एका पुरुषाला तिच्या हॉटेलच्या रूम नंबरची माहिती दिली आणि त्या रूमची चावी देखील दिली. यामुळे त्या पुरुषाला रूममध्ये शिरून तिच्यावर अत्याचार करता आला आणि असे लय जणांनी अत्याचार तिच्यावर केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर ट्रॅव्हलॉज कंपनीने नुकताच त्यांच्या सुरक्षा धोरणात बदल केला आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर रूम बुक आहे त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय आता दुसऱ्या व्यक्तीला चावी दिली जाणार नाही, असा बदल कंपनीने केला आहे. तसेच पीडित महिलेचीही माफी देखील मागितली आहे. आमच्याकडून चूक झाली आणि आम्ही लवकर पावले उचलण्याची हवी होती. मी याबद्दल मनापासून क्षमा मागते, असे ट्रॅव्हलॉजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जो बायडल यांनी आपल्या निवेदनात म्हटले. या 29 वर्षाच्या आरोपीचं नाव कायरन स्थिम आहे. तो इंग्लंडमधील सरेममधील स्टेन्स या शहरातील आहे. डिसेंबर 2022 मध्ये एका रात्री ही महिला ज्या पार्टीत होती तिथे स्थिम देखील होता. त्यानंतर रात्री 2 वाजेच्या सुमारास ही महिला इतर लोकांबरोबर ट्रॅव्हलॉज या हॉटेलमध्ये चेनच्या मेड हेडमधील हॉटेलमधील त्यांच्या खोल्यांमध्ये गेले होते. स्थिम त्या रात्री हॉटेलच्या रिसेप्शनवर गेल्या. तिथे त्यानं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना तो त्या महिलेचा प्रियकर असल्याचं खोटं सांगितलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला त्या महिलेच्या खोलीची चावी दिली. ही महिला त्यावेळेस झोपलेली होती. रूममध्ये आत शिरल्यावर स्थिमनं या महिलेवर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती थेम्स व्हॅली पोलिसांना दिली. या महिलेचा जाग आली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा ती स्थिमवर ओरडली आणि त्याला खोलीबाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर अंगावर कपडे चढवून स्थिम तिथून निघून गेला. त्यानं रूमची चावी हॉटेलच्या रिसेप्शनला दिली आणि तो हॉटेलमधील त्याच्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल सगळं सांगितलं होतं. ट्रॅव्हलॉजनं नंतर त्या महिलेला अपमानसहित 30 पौंडाचा जवळपास $3,695 रिफंड देऊ गेला. ट्रॅव्हलॉजनं ती रिफंडची बाब ज्या प्रकारे हाताळली गेली त्यासाठी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलं आहे की ते त्याच्या रूम संदर्भातील सुरक्षा धोरणाचा आढावा घेत आहेत. ती महिला आता तिशीत आहे. कायदेशीर कारणामुळे इथे त्याचं नाव उघड करता येत नाही. त्या महिलेनं सांगितलं की एखाद्या हॉटेलमध्ये एकट्यानं राहण्याची त्या महिलेची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी दावा केला होता की
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की स्टीमनं त्याचं नाव सांगून हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेला विश्वास दिला आणि त्यातून त्याने हे उल्लंघन केले. ही महिला स्टीमला ओळखत होती. फोटो कॅप्शन कायरन स्टीमनं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना तो या महिलेचा प्रियकर असल्याचं खोटं सांगितल्यावर त्यांनी त्याला रूमची चावी दिली होती. मला वाटतं की माझं संरक्षण करण्यात त्यांना अपयश आलं, मात्र या गोष्टीमुळे मला अधिक तलाश व्हायला होतं की आणि चीड येते की त्यांनी असं म्हटलं नाही की हो आमच्याकडून चूक झाली. त्याउलट त्यांनी त्यांची जबाबदारी न स्वीकारत दोष दुसऱ्यावर ढकलला आहे, असं त्या म्हणाल्या. जर मी एकटीने हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं आणि रूमचं बुकिंग फक्त माझ्या एकटीसाठीच होतं, तर मग मी झोपलेली असताना मध्यरात्री अशा प्रकारे माझ्या खोलीत कोणाला तरी येऊ देणं तुम्हाला योग्य वाटतंय का? किमान मला उठवायचं होतं किंवा रूममध्ये फोन करण्याचा होता किंवा रूमपर्यंत यायचं होतं. कोणालाही रूमची चावी देण्यापेक्षा यातील काहीही चांगलं ठरलं असतं. त्या म्हणाल्या. हॉटेलनं सांगितलं की त्यांना त्यांच्या सुरक्षा प्रश्नाची उत्तरं दिली होती. माझ्याबद्दल त्याला असणारी माहिती म्हणजे त्याला फक्त माझं नावच माहीत असणार. ते म्हणाले की त्यानं त्यांना टेक्स्ट मेसेज दाखवले, मात्र माझ्याकडे त्याचा फोन नंबर नव्हता आणि त्याच्याकडे माझा नंबर नव्हता. त्या पुढे म्हणल्या, मी दरवाजा नीट बंद केला आहे ना याची 2दा खात्री केली. तो माझ्या खोलीत कसा शिरला हे मला समजत नव्हतं, कारण हॉटेलमध्ये राहताना जे कारण योग्य मानलं जातं ते सर्व मी केलं होतं. ही महिला ट्रॅव्हलॉजनं यांच्या कार्यपद्धतीने बदल करण्याची मागणी करते आहे. ह्या महिलेने सांगितलं. नंतरच्या काळात म्हणजे या घटनेच्या 2 आठवड्यांनी मला राग आला, कारण ते मला सांगत होते की त्यांच्याकडून काहीही चूक झाली नाही. जर हॉटेलच्या रिसेप्शनवर काहीतरी सांगून कोणालाही रूममध्ये सहज प्रवेश करता येत असेल, तर त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांचं संरक्षण होत नाही, हे अजिबात योग्य नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे या घटनेची तक्रार केल्यानंतर हॉटेलनं या महिलेचा 3 पौंडांचा जवळपास ₹3,795 रिफंड देऊ केला होता. मला ती योग्य अत्यंत अपमानास्पद वाटली. जर त्यांनी तो देऊ केला नसता तर अधिक बरं झालं असतं, असं त्यांना म्हणाल्या. ट्रॅव्हलॉजनं कबूल केलं आहे की त्या परिस्थितीत त्या प्रकारे रिफंड देऊ करणं अयोग्य होतं. हॉटेलच्या सुरक्षा उपायामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे बीबीसीला सांगण्यास नकार दिला, मात्र त्यांनी सांगितलं की त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी याचं योग्यप्रमाणे पालन केलं होतं. कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे, आमच्या पाहुण्यांची सुरक्षितता आणि सुरक्षा याला आम्ही प्राधान्य देतो. या दुःखद घटनेबद्दल ऐकून आम्हाला अतिशय चिंता वाटली. पीडितेसोबत आमच्या संवेदना आहेत. ही घटना ज्या प्रकारे हाताळण्यात आली त्याबद्दल आम्ही पीडितेची माफी मागतो. ट्रॅव्हलॉज हॉटेल उद्योगातील मानक असलेल्या सुरक्षा कार्यपद्धतीचा अवलंब करत या मानकाचं पालन 2022 मध्ये ही घटना घडली तेव्हा करण्यात आलं होतं. या घटनेतून धडा घेण्यासाठी आणि आमच्या कार्यपद्धतीत आणखी सुरक्षा करण्यासाठी आम्ही आमच्या रूमच्या सुरक्षाविषयक धोरणाचा पूर्ण आढावा घेऊ. तपास अधिकारी डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल यूकेच्या पोलीस दलातील पद अर्शीद अली यांनी सांगितलं की स्टीमला झालेल्या शिक्षेतून या गुन्ह्याचं गांभीर्य आणि आरोपीचा धोकादायक स्वभाव दिसून येत आहे. थेम्स व्हॅली पोलीस सर्व लैंगिक अत्याचारांना अतिशय गांभीर्याने घेतात, विशेष करून महिलांच्या विरोधात झालेल्या गुन्ह्यांना, असं ते म्हणाले. लैंगिक हिंसाचार करण्याचा अटक करून त्याची
ओळख पटवून त्यांच्यावर खटला चालवण्यास आम्ही यापुढे प्राधान्य देत राहू, असे ते पुढे म्हणाले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये थीमवर रीडिंग क्राऊन कोर्टात 4 दिवस खटला चालला. त्यास थीमला लैंगिक अत्याचार आणि लैंगिक स्वरूपाचा गुन्हा करण्याचा हेतून अधिकृत प्रवेश करण्यासाठी दोषी ठरवण्यात आलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.